हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये शिल्लक राहिलेल्या चपातीपासून कुरकुरीत, खमंग आणि स्वादिष्ट असा चपातीचा भुगा कसा बनवायचा आणि यामध्ये मी एक नवीन पदार्थ ॲड करून हा अगदी चविष्ट असा बनवलेला आहे। चला तर मग तो कसा बनवायचा हे आज आपण बघूया। कधी कधी काय होतं की आपण एखाद्या वेळेस खूपच जास्त चपात्या बनवून ठेवतो आणि मग त्या शिल्लक राहतात, त्या कुणीही खाण्यास तयार होत नाही। अशा वेळेस या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अगदी हेल्दी स्वादिष्ट असा ब्रेकफास्ट तुम्ही अगदी सहज बनवू शकता। हे बघा, इथे माझ्याकडे 5 ते 6 पोळ्या शिल्लक राहिलेल्या होत्या। त्या आता मी मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून त्याचा बारीक असा चुरा करून घेणार आहे। तुम्ही या हातानेही बारीक करू शकता। हे बघा, मिक्सर ग्राइंडरमध्ये मी त्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे। तुमच्या घरामध्ये जास्त माणसं असतील आणि शिल्लक राहिलेल्या चपात्या खूपच कमी असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी एक पदार्थ ॲड करू शकता, तो म्हणजे पोहे। हे बघा, इथे मी थोडेसे पोहे घेतले आहे आणि त्यामध्ये मी आता पाणी ओतून ते 2 पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेणार आहे। आपण रेग्युलर पोहे बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पोहे भिजत घालतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पोहे भिजत ठेवायचे आहे। गरजेनुसार पोहे तुम्ही यामध्ये ॲड करून चपातीच्या भुग्याची क्वांटिटीही वाढवू शकता। हे बघा, इथे मी हे पोहे स्वच्छ असे धुवून घेतले आहे। आता थोडेसे पाणी टाकून आपण ते थोड्या वेळ भिजत ठेवूया। आपले पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण कांदा वगैरे परतून घेऊया। हे बघा, इथे मी कढई गरम करण्यास ठेवलेली आहे। आता त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। चपातीच्या भुग्याच्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये तेल ओतून घ्यायचे आहे। हे बघा, इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवले आहे। आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण काही शेंगदाणे टाकले आहे। आता ते आपण ब्राऊन कलरचे होईपर्यंत यामध्ये तळून घेऊया। पोह्यांसाठी ज्या पद्धतीने आपण शेंगदाणे तळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। हे बघा, इथे शेंगदाणे छान असे ब्राऊन कलरचे तळले गेले आहे। आता आपण ते काढून घेऊया। हा चुरा आपण लाल मिरची पावडर टाकून बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही हे शेंगदाणे लाल मिरची पावडर बरोबर बारीक मिक्सरमध्ये वाटूनही घेऊ शकता। आता यानंतर तेलामध्ये मी कढीपत्ता, यानंतर मोहरी आणि थोडेसे आपण यामध्ये जिरेही टाकून घेतलेले आहे। मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आता यामध्ये आपण बारीक असा चिरलेला कांदा टाकून घेऊया। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे टाकून घेतले आहे। आता हा कांदाही आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। ब्रेकफास्टसाठी रोज रोज काय बनवावे असे प्रत्येकालाच प्रश्न हा नेहमीच पडतो। अशा वेळेस जर तुमच्याकडे 1-2 चपात्याही जरी उरल्या तरी त्यामध्ये पोहे ॲड करून तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये छान असा स्वादिष्ट आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट तुम्ही बनवू शकता। हे बघा, इथे आपले कांदे हे ब्राऊन कलरचे झालेले आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। आता यानंतर यामध्ये चपातींचा चुरा आणि भिजवलेले पोहे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे सर्व आपण छान असे मिक्स करून घेऊया। आता हे छान असे आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मिरची पावडर वापरू शकता। यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे। मीठ हे आपल्याला अंदाजानुसारच टाकून घ्यायचे आहे, कारण की चपातीमध्येही आपण मीठ वापरलेले असते, त्यामुळे मिठाचे प्रमाण हे तुम्ही टेस्ट करूनच यामध्ये टाका। आता हे छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हे खूपच असे ड्राय वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आवश्यकतेनुसार तेलही ॲड करू शकता। हे बघा, इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे। सुरुवातीलाही मी यामध्ये तेल हे भरपूर घेतले होते
छान असे तेल यामध्ये टाकून तुम्ही हा स्वादिष्ट खमंग कुरकुरीत असा हा चपातीचा भुगा बनवू शकता। आता आपला हा भुगा तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि तीही यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया। आता आपला हा गरमागरम भुगा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर मग तुम्हीही बनवून बघा या प्रकारे चपातीचा भुगा आणि तो कसा बनला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या या राजश्री ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। माझा हा व्हिडिओ अगदी तुम्ही सर्वांनी संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।